नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आता हे जे लग्नाचं ब्लाऊज शिवते मी, तर अर्जंटचे ब्लाऊज हे पण, आणि प्रत्येक कस्टमरचं आहे ना आता जवळजवळ म्हणजे अर्जंटच म्हणायला लागेल. प्रत्येकाचं एकदम घाईत ब्लाऊज शिवावं लागतं, कारण की असं नाही की महिनाभर आलं आणि ठेवलं आणि मग नंतर देईल असं नाही. तर जे रेग्युलरचे ब्लाऊज असतात ना तर ते द्यायला लागतात. पण हे जे लग्नाचे ब्लाऊज आहे ना हे टायमिंग दिले की मग तेव्हाच आपलं कस्टमर पण व्यवस्थित टिकून राहतं. आणि जर टायमिंग जर ब्लाऊज नाही दिले तर मग कस्टमरचा आपल्यावरचा जो विश्वास असतो ना तो नसतो. मग म्हणता नाही, होतच नाही यांच्याकडनं, असं होऊन जातं कधी कधी. आता हे जे काठाचे ब्लाऊज आहे ना हे ब्लाऊज शिवताना आहे ना याचे काठ आणि बॉर्डर एकदम व्यवस्थित स्ट्रिक सरळ एक टीप टाकून आणि त्यानंतर फोल्ड करते मी, कारण की सरळ वाकडी तिकडे जर झाली तर मग त्याची पण तिथं पण ब्लाऊजची फिनिशिंग बिघडते. तर हे पण ब्लाऊज आता पुढचं मागचा भाग जोडून आणि पटकन ब्लाऊज द्यायचं आहे. सकाळीच लवकर घ्यायला येणार हे पण ब्लाऊज. सकाळीच येणार असले की मग लवकर रात्री शिवून घेतलं की, कारण सकाळीच आपलं आहे ना भरपूर वेळ काम चालतं. आता हे जे ब्लाऊज आहे ना तर हे ब्लाऊज शिवताना दिवसभर इतकं गरम होतं. पत्र्याचं पत्रे असल्यामुळे आहे ना, पत्र्यामुळे आहे ना जास्तच कडक असं ऊन आणि असे चटके बसतात. तर मी दोघं पण साईडला कूलर ठेवलेले आहे. त्या मी जिथं बसते ना तिथं एक कूलर आहे आणि ह्या साईडला जे आहे ना या साईडला पण एक कूलर ठेवलेले आहे. आणि दिवसभर कस्टमरची तितकी गर्दी होती. जे टॉप वगैरे घ्यायला येतात ना तर ते सगळे अजून तसेच काउंटरवर पडलेले होते. सगळ्यांच्या घड्या मारायच्या होत्या. घड्या मारल्या की मग ते ना व्यवस्थित जास्त असं विस्करत नाही, आणि घड्या ठेवल्या की मारून की मग टॉपला पण फिनिशिंग राहते. आता हे जे टॉप आहे ना तर कस्टमर दिवसभर काय करतं, एक टॉप घेण्यासाठी पण बरेचशी भरपूर टॉप दाखवावं लागतं. प्रत्येकाची घडी मोडूनच प्रत्येक वेगळा टॉप म्हटलं की थोडं घडी अशी पूर्ण ओपन करूनच दाखवावं लागतं. तर कस्टमर पण घेतं आणि ते पण काम खूप वाढतं. मग ते सगळे एकासोबत मग दिवसभर घड्याच नाही मारत कपड्यांच्या, सगळे काउंटरवर तसेच राहतात. कधी कधी खाली पण ठेवते आणि मग संध्याकाळी घरी जायच्या वेळेस आहे ना मग हे टॉप हे ते सर्व घड्या मारून ठेवते आणि व्यवस्थित ठेवून देते. कारण की दुसऱ्या दिवशी आलं दुकानात की खूप पसारा दिसतो. मग तो पसारा बघूनच असं वाटतं मग अजून खूपच काम आहे आणि अजून काम करायचा जो मूड असतो ना तोच कमी होऊन जातो. त्यामुळे संध्याकाळी जाताना ना मग थोडंफार शिवण कमी झालं तरी चालेल, मग पसारा वगैरे सगळं आवरून घेते. आता सध्या तर खूपच गर्दी दुकानामध्ये. बाकीचा माल पण आणलेला तो आणि हे टॉप वगैरे येतात ते घ्यायला, ती पण भरपूर अशा घड्या मोडून आणि असे ड्रेस ओपन झालेले होते. आता त्यांच्या पण घड्या करून घेते मी. आपलं कसं असतं नुसतं ब्लाऊजच्या याच्यावर बसण्यापेक्षा आहे ना मी काय केलं आहे, थोडेफार रेडीमेड टॉप, ब्लाऊज पीस, श्रग आणि निकर, ब्रा सर्व हे ठेवलेले आहे. पॅड वगैरे सर्व लेडीजचं जेवढं सामान असतं ना तर ते तेवढं ठेवलेलं आहे. कारण की प्रत्येक लेडीज आहे ना आता प्रत्येकाला सवय होऊन गेली आहे का इथं सर्व भेटतं. आणि जे ब्लाऊजचं जे कस्टमर आहे ना तर ते कस्टमर आपलं कुठंच बाहेर काही घ्यायला जात नाही. सगळं जे काही लागतं ना ते आपल्याकडेच घ्यायला येतात. मग त्यामुळे ती सवय होऊन गेली. आणि थोडासा जरी एखादी साईज किंवा काही थोडाफार जरी माल थोडा संपला तरी लगेच भरून ठेवायला लागतो. कारण प्रत्येक कस्टमर आहे ना काही काही वेळेस आहे ना बाहेर घ्यायला जायचं म्हटलं का कंटाळा येतो. आणि इथं सगळ्यांना जवळ माहिती आहे की इथं सगळं भेटतं. मग त्यामुळे ते पण भरपूर दिवसभर ते पण चालू असतं. आणि ब्लाऊज असे रोज शिवल्यानंतर लगेच जातात असं काही नाही. तर रोज कधी कधी एखादे ब्लाऊजच जातात, कधी कधी एखादे स्टॉपच जातात, कधी हे दुसरं पण मटेरियल ब्लाऊज पीस असतात, इनर ब्रा असं भरपूरसं काही ना काहीच रोज दिवसभर चालूच असतं. म्हणजे आपलं जे चलन आहे ना तर ते असं होत नाही की आज काहीच गेलं नाही आणि आज आपल्याकडे थोडं स्लॅग झालं आहे असं वाटतच नाही. काही ना काही रोज थोडंफार असं किरकोळ कारकोळ असं जात राहतं. मग त्यामुळे ब्लाऊज शिवून जरी पडले ना 8 दिवस पडले 15 दिवस पडले ना तरी काही वाटत नाही ब्लाऊजचं. आणि ब्लाऊज तर घ्यायला येतातच. फक्त एवढंच आहे ब्लाऊजचं कसं असतं लगेच काही कोणी येत नाही. ब्लाऊज शिवल्यानंतर आहे ना ते जवळजवळ म्हणजे भरपूर दिवस सांभाळावे लागतात. तर हे जे पॅकेट दाखवते ना ते हे फुलवाती आहे. मी या फुलवात ज्या आहे ना तर ते ऑनलाईनच घेते. या फुलवात खूप परवडता. म्हणजे 2100 वाती आहे, 80 रुपयाला पडल्या आहे त्या मला. आणि मी आता जवळजवळ म्हणजे मी माझ्या आधी आहे, पण इथं आपल्या ज्या एक ताई आहे ना तर त्यांना पण पाहिजे राहता. मी जशी स्वामी सेवा करते ना तसेच त्या पण करतात. मग त्यांनी सांगितलं की मला पण फुलवाती घेऊन द्या. मग त्या परवडता आपल्यांना.
आता मी जे तुम्हाला ब्लाऊज दाखवते ना तर ते लग्नाचे नाही, म्हणजे नवरीचे नाहीये, लग्नाचे ब्लाऊज आहे. तर ते पण दाखवते मी किती ब्लाऊज शिवले आणि कसे कसे शिवले. तर हे बघा, हे जे ब्लाऊज आहे ना ते हे सगळे लग्नाचेच आहे, फक्त यात नवरीचे नाहीये. नवरीचे सगळे ब्लाऊज तयार झाले आणि काही दिले. हे आता फक्त असे जे पाहुण्यांचे ब्लाऊज होते लग्नांचे ना ते टाकलेले होते ब्लाऊज. तर हे आहे कटोरी ब्लाऊज. हे पण एकदम साधं सिंपल, याच्यात काहीच म्हणजे नॉड वगैरे लेस नाहीये. तर ह्या सिंपल साध्या ब्लाऊजची मी शिलाई घेते 200 रुपये ह्या ब्लाऊजची, म्हणजे फक्त अस्तर टाकून. आणि हे पण असंच अस्तर टाकूनच याची पण शिलाई 200 रुपयेच घेते. तर हे चारही जे ब्लाऊज आहे ना तर यांची शिलाई 200 रुपये आहे. याला नॉड नाही, लेस नाही, फक्त अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई आहे 200 रुपये. आणि हे जे आहे ना तर हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे 3/4 मध्ये. तर याची शिलाई घेतली 250 रुपये. आणि हे जे आरीवर्कचे ब्लाऊज असतात ना, तर आरीवर्कचे ब्लाऊज शिवायला खूप प्रॉब्लेम येतात, ते शिवाय 3/4 टाकावे लागतात. तर आमच्याकडे असेच रेट चालू आहे शिलाईचे. म्हणजे तर हे जे आरीवर्कचं ब्लाऊज आहे ना 3/4 आणि बॅक साईडला ही डिझाईन घेणं काय एवढं सोपं नसतं. म्हणजे बघा आता ही डिझाईन कशी आहे, काही काही ब्लाऊजांना प्रॉपर डिझाईन येते, काही काही ब्लाऊजांना आहे ना प्रॉपर ही डिझाईन येते, पण ही अशी येत नव्हती बरोबर व्यवस्थित. म्हणजे जो गोल गळ्याचा शेप आहे ना तो व्यवस्थित येत नव्हता, थोडासा असा कमी झालाय तो. आणि त्यांना गळा छोटा पाहिजे होता, तर मग मी खाली ते वर्क सोडून आणि खालच्या साईडला तो गळा घेतलाय आणि बाही बरोबर बसली त्यामध्ये. आणि हे पण कटोरीज ब्लाऊज आहे, याची शिलाई घेतली मी 300 रुपये. म्हणजे आरीवर्कचं जे ब्लाऊज असतं ना तर त्याची शिलाई आणि 3/4 तर त्याची 50 रुपये एक्स्ट्रा असतात. आणि हे जे ब्लाऊज आहे ना तर हे तुम्हाला त्या दिवशी कटिंग दाखवलीच आहे एका व्हिडिओमध्ये. तर हे बघा आता हे ना किती 15 म्हणजे 15.5 उंची टाकलेली आहे ब्लाऊजांना. आणि पॅटर्न कितीचं टाकलेले, 38चं पॅटर्न टाकलेले. तर म्हणजे हे 3 ब्लाऊज आहे एका सोबतचे, हे एक ब्लाऊज आहे. हे पण एक ब्लाऊज आहे आणि हे नाहीये. हे ब्लाऊज आहे, हे बघा हे ब्लाऊज आहे. हे तिघं पण ब्लाऊज आहे ना 38 छातीचं पॅटर्न टाकलेलं होतं आणि उंची 16 टाकलेली होती, म्हणजे तयार उंची त्यांची 15 आलेली आहे. आणि बरचसं मोठं माप होतं. मग मी यांना काय केलं, तिघं पण ब्लाऊजला ताग्यातले अस्तर कट केले, कारण ताग्यातले अस्तर मध्ये ना व्यवस्थित ब्लाऊज बसतं, कुठेही जॉईंट द्यायला लागत नाही आणि शिवायला पण एकदम परफेक्ट येतं. ताग्यातलं भरपूर किती का जास्त अस्तर फाडलं, पण मग हे जे हा जो ब्लाऊज पीस होता ना हा इतका कमी होता हा ब्लाऊज. तर याला लटकन पण मग आम्ही याचे बनवले, कोणते अस्तरच्या कपड्याचे बनवले, म्हणजे कपडा अजिबात शिल्लक राहिला नव्हता. आणि ह्या ज्या दंडघेरामध्ये ब्लाऊज आहे ना तर इथे एकदम छोट्या छोट्या पट्ट्या अशा जॉईंट दिलेल्या आहे इथं, तेव्हा ते असं मुंड्यामध्ये असं ब्लाऊज व्यवस्थित बसेल असं. आणि तो जॉईंट पण द्यायला कपडा नव्हता. म्हणजे काही काही ब्लाऊज पीस पण असे असतात की माप मोठं आणि ब्लाऊज पीस छोटे आणि खूप ऍडजस्ट करून शिवायला लागतात. तर ह्या सगळ्या तिघं पण ब्लाऊजची मी 300 रुपये शिलाई घेणार आहे. एका ब्लाऊजची 300 रुपये, म्हणजे 3 ब्लाऊजांची 900 रुपये प्लस त्यांच्या 3 साड्या पिको फॉल आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ना तर हे पण आहे ना, या ताईंनी मला आहे ना डिझाईनचं ब्लाऊज शिवायला सांगितलं होतं, पण हा कपडा असा होता ना ते खूप धागे निघायचे. आणि धागे निघून म्हटलं व्यवस्थित डिझाईन पण आली पाहिजे. आणि जर डिझाईन बनवली काहीतरी आणि जर धागे दोरे इकडे तिकडे दिसले तर ते अजिबात एकदम विचित्र दिसेल म्हटलं. म्हणून मग मी काय केलं, त्याला डबल राऊंड मध्ये अशी लेस टाकली आहे. इथे हे बटन टाकले, इथं तुम्हाला असं हुक लावून दाखवते मी. तर ब्लाऊजला कसं असतं, प्रत्येक वेळेस असं डिझाईनच बनवली पाहिजे असं नसतं. तर आपण जर व्यवस्थित जर सिंपल आणि साधा जरी लुक दिला ना ब्लाऊजला, फिनिशिंग जर आपली छान असेल ना तर ब्लाऊज पण छान येतं. आणि हे पण पीस असेच होते, खूप छोटे छोटे, म्हणजे
माप मोठं 3/4 ब्लाऊज आणि ब्लाऊजच बसत नाही, म्हणजे खूप ऍडजस्ट करून इथं कट मार तिथं कट मार असं करून. आणि हे लटकन पण बघा एकदम छोटे बनवलेले मी, आणि लटकनला सुद्धा कपडा नव्हता राहिला. आणि इथं हे डबल हे टाकलेले बटन टाकलंय, इथं 2 बटन टाकले 3/4 स्लीव्हजला. इथं पण असं 3/4 स्लीव्हजला इथं साईडला खालच्या साईडला अशी थोडीशी लेस टाकली आहे. लेसमुळे जरा बरं दिसतंय ते. आणि इथं पण म्हटलं ते नाराज नको व्हायला, कारण त्यांना डिझाईनचं ब्लाऊज पाहिजे होतं. आणि प्रत्येकाचं कसं असतं, खूप अपेक्षा असतात ब्लाऊज डिझाईनचं शिवायचं, आणि शिलाईशी आणि म्हणजे पैशांशी काही घेणं देणं नसतं, पण ब्लाऊज चांगला आलं पाहिजे असं हे कस्टमर. मग यांना मी असे छोटे छोटे हे पॅच होते ना, ते हे दोघं पण साईडला टाकले. आता हे एक ब्लाऊज आहे, हे पण आहे ना हाफ स्लीव्ज मध्ये आहे, आणि बॅक साईडला अशी लेस टाकलेली आहे, आणि एक छोटासा स्टोन टाकला आहे, नॉट टाकले आहे, आणि नॉटचे असे डबल याच्यामध्ये फुलं बनवले. आणि कटोरीज ब्लाऊज ही सर्व जे दाखवले ना ते सर्व कटोरीज ब्लाऊज आहे, फक्त एकच प्रिन्स कट ब्लाऊज आहे त्यामध्ये. तर हे पण झालंय. तर याची शिलाई किती घेणार आहे मी, याची पण 270 रुपये शिलाई घेणार आहे मी याची, आणि यांची 300 रुपये शिलाई घेणार आहे. आणि हे पण असंच आहे, हे पण खूप मोठं माप आहे, म्हणजे जवळजवळ किती 35 कमर घेरे, म्हणजे जवळजवळ मी त्यांना 40चं पॅटर्न टाकलेले आहे. हे पण आहे ना 5-6 ब्लाऊज होते, तर 5-6 ब्लाऊज मधनं मी फक्त एकच ब्लाऊज तयार होईल म्हटलं, तर हे एक ब्लाऊज तयार केलंय. तर याला पण मी ताग्यातलंच अस्तर कट केलं, ताग्यातलं अस्तर कट केलं ना, मग व्यवस्थित आलं ब्लाऊज, कुठेही जॉईन द्यायला लागलं नाही. बॅक साईडला नॉड लेस टाकलेली आहे, आणि कटोरीज ब्लाऊज आहे, आणि भरपूर मोठं माप आहे. याची पण शिलाई मी 320 रुपये घेणार आहे. आणि त्यातले अजून आहे ना हे एक ब्लाऊज राहिलंय शिवायचं, आणि हे एक ब्लाऊज राहिलंय शिवायचं अजून. हे बघा, हे आता ब्लाऊज शिवायचं, हे अर्ध बाकी आहे, हे आता उद्या आल्यावर शिवेल. म्हणजे हे दोघं एका कस्टमरचे ब्लाऊज आहे. हे जे दोघं ब्लाऊज आहे ना ते हे यातलेच ब्लाऊज आहे, पण आता उद्या गुरुवार पण बाजार पण, मग बघू आता कसे किती ब्लाऊज शिवून होतात. आणि हे पण त्यांच्याच घरातलं ब्लाऊज आहे, हे पण प्लस बॅक साईड डिझाईन बनवायची आहे. तर असं पण आहे, कारण याला भरपूर वेळ लागेल आता. आणि हे ब्लाऊज आता उद्या नाही पण परवा देईल मी. आता वाजले किती वाजले, म्हणजे 10 वाजल्याचे 5 मिनिटं बाकी आहे. तर चला आता मी चालले घरी. तर सगळ्यांना गुड नाईट. ब्लाऊजच्या शिलाईचं कसं असं म्हणजे ज्याच्या त्याच्या गावात किंवा एरियावर असतं की कोणाचे, आणि ब्लाऊजची फिनिशिंग, ब्लाऊजच्या शिवण्यावर फिटिंग कशी असते त्यावर शिलाईचे रेट असतात. आमच्याकडे हेच असेच रेट आहे. तर तुमच्याकडे ब्लाऊजची शिलाई किती घेतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.